उद्योगपती असलेले श्रीयुत गजानन साठे आपल्या शाळेच्या उपमुख्याध्यापिका डॉक्टर सौभाग्यवती आशा शिरसाट मॅडम, सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनी, हाचा कार्यक्रम हा अतिशय प्रेरक आहे. बघा योग कसं जुळून आला बघा. यांचे आपण गौरव करूया. मी यावेळी जाहिरात विनंती करतो की आपण गजानन साठे यांचा व्यासपीठाला विनंती करतो की आपण या ठिकाणी राधिकाचा गौरव करायचा आहे. मी आदरणीय दादा आपण विनंती करतो की आपण या विद्यार्थिनीला या बॅचच्या मार्फत आलेलं बक्षीस आपण या ठिकाणी द्यावं. 50 ग्रॅम चांदीचं पदक, पुस्तक आणि फोटोग्राफ. यानंतर आजच्या केंद्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाने आलेले 30 ग्रॅम चांदीचं पदक, फोटो फ्रेम, पुस्तक या विद्यार्थीला दिले जात आहे. मी आदरणीय मकवाने साहेबांना विनंती करतो की आपण या विद्यार्थीचा गौरव करायचा आहे. विद्यार्थ्यांना मिळालेले आहे. मी आपल्या संस्थेचे संचालक राजेंद्र तगडे यांना विनंती करतो की आपण या विद्यार्थ्यांचा गौरव करायचा आहे. 20 ग्रॅम चांदीचं पालक आलेले असेल तर या जरा पालकांनी या कुठं मिस्टर मॅडम या 20 ग्रॅम चांदीचं पदक, फोटो फ्रेम आणि पुस्तक विद्यार्थी दिले जात आहे. सोबत पालक देखील आलेले आहेत. पालकांनी आपण विनंती करूया की आपल्या मुलींचा कन्याच्या सत्कारासोबत आपण घ्यावं. यानंतर यशस्वी विजय मारी प्रतिष्ठानी यांना विनंती करतो की आपण यायचं आहे. रेकॉर्डिंग चालू ठेवलं. याच्यावर क्लिक केलं तर यानंतर एकनाथ पाटील, दीपक केळी यांना विनंती करून त्यांनी यायचं आहेत का? नाना पण आहेत का? पालक आहेत सोबत. त्यानंतर सागर कासार यांनी यायचं गौरव करायचं आहे. त्यानंतर ज्ञानेश्वर चौधरी यांनी आलेलं आहे का? कौशल सुधाकर मोरे, 92.7% माझ्या विद्यार्थ्यांना आहे. दर्शन आलाय का? 40% गुण याला मिळालेलं आहे. बैल फिरवून येणारी ही विद्यार्थिनी आहे. 91.40% गुण तिला मिळालेले आहे. त्यानंतर धीरज करार आणि
सदाशिव पाटील आणि त्यानंतर सुनील पाटील यांना तो येईल ना तेव्हा पण पायावर तुमचं रेकॉर्डिंग आल्यावर त्यानंतर शेवटचा यानंतर निलेश योगेश पाटील आहे निलेश शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर संजय कुमार सोनवणे सर आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर या संस्थेतून वयाची 58 वर्ष पूर्ण करून सेवानिवृत्त होणार आहे. 35 वर्ष जवळपास या संस्थेमध्ये त्यांनी सेवा केलेली आहे. आणि नंतर पुन्हा एकदा पुस्तकामध्ये रामावर आपण सेवानिवृत्तीच्या निमित्तानं हा पहिला सरकार 1997च्या 82 होत आहे. धन्यवाद सर. एक सुंदर त्या शैली शिक्षक बंधू आहे त्यांना शक्य आहे त्यांनी या बरोबर द्या असं धरून ठेव. तुला मोबाईल नाही चालते. धरून ठेव. रेकॉर्डिंग चालू आहे. हा या ना सर सगळ्यांना सांगतोय मी देश कोणी चालू घेतलं काय सर्व सन्मान्य माझ्या 97 बॅचचे सर्व मित्र आणि इथं उपस्थित सर्व गुणवंत विद्यार्थी आणि शाळेचे सर्व विद्यार्थी मित्र, सर्वप्रथम आज ज्यांना ज्यांचा सत्कार झाला, जिथे 10वीत पास झाले त्या सर्वांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. त्यांनी त्यांच्या भावी आयुष्यासाठी माझ्या त्यांना खूप खूप शुभेच्छा. आयुष्याचा एक पडाव आता तुम्ही संपवला 10वीचा. आता खरं आयुष्य सुरू होणार आहे ना. यांच्यावर आता जास्त जबाबदारी आहे. तर हे तुम्हालाही जबाबदारी घ्यावं लागेल आता की यांच्यातून पण जास्तीत जास्त विद्यार्थी तर बसले पाहिजे. प्रॉब्लेम काय होतोय आपल्या, आपण फक्त हे बरोबर आहे की नाही केव्हा ऐकतोय मी मुलांकडे. मुली नाही, मुली शांत बसल्या आहेत, मुली शांततेत पुढे चाललेल्या आहेत आणि आपण आरडाओरडा करून तिथं आहोत. विद्यार्थ्यांकरता मुलांनी आता त्यामध्ये याच्यातून प्रेरणा घेतली पाहिजे.
की पुढच्या वर्षी आता जे 10वीत आहेत मुलांमधून सुद्धा किमान आता यांनी तर पूर्ण 100% रिझर्वेशन करून घेतलं. गव्हर्नमेंटने तरी 33% दिलेलं आहे, यांनी पूर्ण 100% केलं. तर किमान तुम्ही 50% तर घ्या आता पुढच्या वर्षी. ते अर्ध्या मुली जरी दिसले पाहिजे तसा प्रयत्न करा. म्हणजे मुली तर पुढे राहणारच आहेत. आम्ही नेहमी बघतो जितके काही रिझल्ट येतात मुली कायम पहिली दुसरी तिसरी मुली असतात. UPSCचा जर रिझल्ट बघितला मागच्या वर्षी पहिल्या 3 मुलीच होत्या, मुलांना चान्सच मिळाला नाही है ना. तर आपली मुलं म्हणून आपली जबाबदारी आता वाढलेली आहे. असो जे मी यांना सांगत होतो आता की 10वी नंतर खरं विश्व आपलं आता सुरू होत आहे. खूप गोष्टी आपल्याला विचारपूर्वक करावं लागतील करिअर निवडताना की आपल्याला काय करायचं आहे. आज आम्ही अति एक त्याचं निवड पुस्तक तुमच्यासाठी खास आणलं की 10वी नंतर किंवा 12वी नंतर काय करिअर करावं, काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत आपल्याला हे तुम्हाला पाहता यावेत. तुमचे पुस्तक तुम्हाला दिले आहे. योग्य पद्धतीने आपलं करिअर निवडा. पण माझं प्रत्येकाला एकच सांगणं असतं, करिअर तुम्ही कोणताही निवडा. कोणाला डॉक्टर व्हायचं असेल, कोणाला इंजिनियर व्हायचं असेल, कोणाला कुठल्या स्पर्धा परीक्षा द्यायचं असेल, कुठेही जा. काय बनायचं आहे हे तर तुम्ही ठरवाल. त्याबद्दल माझं काही मत नाही. प्रश्न आपला आपण एक प्रश्नाचं उत्तर कधी शोधत नाही. तो प्रश्न काय असतो माहिती आहे का बनायचं. काय बनायचं प्रत्येकाला माहिती आहे. मला डॉक्टर बनायचंय, मला चांगला इंजिनियर बनायचंय. उत्तर त्याचं मला जे मिळालं ते असं आहे की आपण ज्या समाजात राहतो, ज्या देशात राहतो, त्या देशासाठी, त्या समाजासाठी, त्या लोकांसाठी आपल्या उत्तमात उत्तम काम व्हावं, निस्वार्थपणे काम व्हावं. म्हणून मी डॉक्टर होईल, म्हणून मी इंजिनियर होईल, आणि म्हणून मी अधिकारी होईल, म्हणून मी बिझनेसमॅन होईल, म्हणून मी शेतकरी होईल. हेही माझं उद्दिष्ट असेल की चांगलं करण्याचं. पण उद्दिष्ट कशासाठी करायचं आपल्याला की लोकांची सेवा करता आली पाहिजे आपल्याला. आणि हे उद्दिष्ट ठेवून जर तुम्ही पुढे जाल तर मला वाटतं तुम्हाला कोणीही करू शकणार नाही. एक छोटी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आपण जेव्हा आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट चांगलं ठेवतो तेव्हा परमेश्वर सुद्धा आपला कशी मदत करते. महाभारतातली कथा आहे मी बऱ्याच ठिकाणी सांगत असतो. महाभारताचे युद्ध संपल्यानंतर अर्जुन आणि श्रीकृष्ण आपल्या राज्यातून फेरफटका मारत होते. त्यांना एक भिकारी दिसला भीक मागताना. त्यांना आणि मुद्रा दिल्या म्हणजे त्यांनी तेव्हा कोणाचा विचार केला, फक्त स्वतःचा विचार केला. मी, माझं कुटुंब, माझे मुलं. पण जेव्हा मी त्याला 5 कवड्या दिल्या तेव्हा त्याने कोणाचा विचार केला, दुसऱ्याचा विचार केला, माशाचा विचार केला, त्याला जीव वाचवण्याचा विचार केला. आणि जो दुसऱ्याचा विचार करेल त्याचा मी विचार करेल. म्हणून त्याच्या जवळ गेलं होतं. आयुष्यात कुठलीही गोष्ट करताना आपला स्वार्थ बाजूला ठेवून मी जे पण काही करणार आहे ते माझ्या शाळेसाठी, माझ्या समाजासाठी, माझ्या राष्ट्रासाठी, माझ्या लोकांसाठी मी करणार. त्याच्यासाठीच मी अधिकारी होणार, त्याच्यासाठी मी डॉक्टर होणार. पैसे कमवणं हा एक भाग झाला, पैसा फक्त माध्यम आहे. हे उद्दिष्ट नाही आपल्या आयुष्यात. म्हणून उद्दिष्ट चांगलं ठेवा की मला का व्हायचंय हे कायम लक्षात ठेवा. दुसरं जसं सरांनी सांगितलं की आपले पाय नेहमी जमिनीवर ठेवा. कारण बऱ्याचदा असं होतं 10वी पहिले आले, दुसरे आले, 90% मार्क मिळाले आणि पुढे गेल्यानंतर आपली ती हवा डोक्यात जाते. आणि मग प्रॉब्लेम काय होतो, मग तर पुढे जर अपयश यायला लागलं हे पचवता येत मग. म्हणून आपले पाय नेहमी जमिनीवर असले पाहिजे. अपयश सुद्धा पचवता आलं पाहिजे. की आपण आता आजकाल बघतोय की 12वी फेल, 10वी पहिला आला, 12वी प्रॉब्लेम झाला, आपण काय काय घटना आहे तो वाचतो, पेपर सर्व बघतोय. तर ते सुद्धा आपल्याला करता आलं पाहिजे की आपले पाय जमिनीवर असलं पाहिजे, आपल्याला अपयश पचवता आलं पाहिजे पुढे जाताना. कारण की बरेच तुमच्यातले काही गावात थांबतील, काही गाव सोडून जातील तुमच्या शिक्षणासाठी. चांगले मित्र मैत्रिणी ठेवा, व्यसनांपासून लांब राहा. मुलींना फार सांगायची गरज नाही, इकडे फार सांगावं लागतं की व्यसनांपासून दूर राहा आणि याच्यापासून दूर राहा.
काय आहे सगळ्यांना माहिती आहे आजकाल है ना. सगळ्यांना कळतं पण वळत नाही. मोबाईल पासून लांब राहा. फक्त कामापुरता मोबाईलचा उपयोग झाला पाहिजे, इतर गोष्टींसाठी नाही. अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला आता आयुष्यात पुढे गेल्यानंतर या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. मला खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला की तुम्ही खूप मोठं व्हा, शाळेचं नाव मोठं करा आणि जशी आम्ही 97ची बॅच आज शाळेला जोडून आहोत तशी तुमची बॅच तुम्ही आता तुम्ही अजून शिक्षण घेताय त्यामुळे आता तुम्हाला सांगत नाही मी, पण जेव्हा तुमची बॅच बऱ्यापैकी सेटल होईल आयुष्यामध्ये त्यांनी शाळेत परत यावं आणि आपलं शाळेबद्दल काहीतरी उत्तरदायित्व आहे, शाळेसाठी काहीतरी करायचं आहे. त्यांनी आपल्याला एवढं भरभरून दिलं, एवढे आपल्याला चांगले संस्कार दिलेले आणि आपल्याला एवढं मोठं केले, त्या शाळेसाठी आपण काहीतरी भविष्यात केलं पाहिजे याची कायम जाणीव आपण आपल्या मनात ठेवावी. दुसरं महत्वाचं आमच्या नंतर रिटायर होतील. मित्रांना सांगितलं तर रिटायर व्हा, टायर्ड होऊ नका. टायर्ड व्हायचं आपल्याला. आणि खरं म्हणजे सरांकडे पाहिल्यानंतर ते निवृत्त होते असं वाटत नाही मला. 13 वर्षाचे त्यांचं वय आहे, म्हणजे संतूर पप्पा आपण असं म्हणतो. संतूर माउंट आपण ऐकली संतूर पप्पा की असे आपली उमर का पताही नाही चालला असं सरांचं वय आहे. पण माझ्या सरांना खूप खूप शुभेच्छा आहेत की त्यांनी निवृत्तीनंतरचं आयुष्य जरी आपण शाळेपासून लांब असतो तरी या शाळेसाठी या समाजासाठी आमच्यासाठी कायमस्वरूपी आम्हाला मार्गदर्शन करत राहावं, जेणेकरून त्यांच्या ज्ञानाचा इतक्या वर्षाचा ज्ञान त्यांनी कमवलेलं आहे ते पूर्ण समाजासाठी त्याचा उपयोग होईल, सगळ्यांसाठी त्याचा उपयोग होईल. माझ्या सरांना खूप खूप शुभेच्छा आहेत निवृत्तीनंतर आयुष्यासाठी की त्यांनी आरोग्यमय त्यांचं आयुष्य असावं आणि खूप त्यांनी आता एन्जॉय करावं आपलं आयुष्य. या शाळेत जे सगळे जे टीम आहे त्यांनी आम्हाला हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी वेळ दिला, सगळं सहकार्य केलं, त्याबद्दल मी या शाळेच्या पण खूप आभारी आहे की त्यांनी वेळोवेळी आम्हाला आम्ही जे पण कार्यक्रम आयोजित करायचं त्यांना सांगतो त्यांनी अगदी एका मिनिटात कुठलाही विचार न करता आम्हाला ताबडतोब तारीख देणं म्हणा किंवा त्यासाठी काहीतरी अरेंजमेंट असते त्या सगळं करतं. म्हणून शाळेचे सर्व ऐकलं की तुम्ही सर्वांनी इंटरनॅशनल योग दिवस झाला तर कार्ड बसा. आपल्या PR हायस्कूल या संस्थेत आज ते SSC बोर्डामध्ये आपल्या धरणगावच्या शाळेत किंवा धरणगाव तालुक्यात अतिशय चांगल्या मार्गात झालं त्यांचं कौतुक करण्याकरता आपला कार्यक्रम आहे. आणि हा कौतुक करण्याकरता कोण आलंय आपल्याकडे 1997ची बॅच. तर खूपच सुंदर अशी बॅच आपल्याकडे आलेली आहे आणि त्यांनी आपलं कौतुक केलेलं आहे, बक्षिसं दिले आहे, चांदी दिली आहे आणि पुस्तक इतकं सुंदर दिलं आहे की तुम्हाला ते अत्यंत उपयोग आहे. आत्ताच उपयोग आहे. ज्याला 10वीनंतर पुढे जायचं असेल, म्हणजे ज्युनियर कॉलेजमध्ये जायचं असेल किंवा आणखी कुठल्या कोर्सला जायचं असेल त्याला उत्तम असं मार्गदर्शन त्या पुस्तकाचं तुम्हाला मिळणार. सन्माननीय व्यासपीठ आज आपल्या इथे काय म्हणाले आपल्या PR हायस्कूलचे सेक्रेटरी माननीय सचिव डॉक्टर दहाळे, आपले ॲक्टिव्ह संचालक अजय पगारिया आहे आणि सर्व हे हेडमास्टर खूप महत्वाच्या कोकणाचे आणि सर्व शिक्षक मंडळी आणि 1997ची सर्व बॅच आणि विद्यार्थी मित्रांनो, हे बघा आज सन्मान्य व्यासपीठ आजच्या या गुणवत्ता विद्यार्थी सत्काराच्या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान डॉक्टर नरोजी कुलकर्णी, डॉक्टर तराडे दादा, काकाश्री श्री अजय शेट्टी पगारिया, त्या शाळेचे मुख्याध्यापक गुरुवर्य डॉक्टर संजीव कुमार सोनवणे सर, आदरणीय सत्ताळे मॅडम, आमचे परम मित्र आयकायुक्त विशाल मताने साहेब, गजानन साठे साहेब, उपस्थित सर्व शिक्षक कर्मचारी, आमच्या 97 बॅचमधील मित्र आणि माझ्या